पास ज्ञान नहीं है। क्या बात है, मूर्ख हो तुम, तुम्हारे बड़ा पास ना ज्ञान नहीं है। मर चुका है जमीर, मुर्दों में जान नहीं है। वाह, मर चुका है जमीर, ये बात है। मुर्दों में जान नहीं है। जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा प्रथमा कि भीम जी ने लिखा संविधान तुम्हारे बाप का संविधान नहीं है, तुम्हारे बाप का संविधान। भीम जी ने लिखा है संविधान। मनाता है अमित शाह मने कि आम्बेडकर 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 फैशन हो गया है। मैंने वाह, इतने बार अगर आम्बेडकर के जगह भगवान का नाम लिया तो आपको स्वर्ग नसीब हो जाता था। मैंने म्हणून म्हणायचं है कि तुम सालों आ जाते हो कभी भी अपनी जाती पर, जाती पर तुम सालो। कारण बुद्धाचा धम्म घेतला 3 महिने शांती, पण ते बाबासाहेबाची क्रांती जगू देत नाही ना मला, बराबर की नाही? कारण बाबासाहेब बोलले कि जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुनेगार है, गुनेगार होता है। तो हम गुनेगार नहीं बन सकते। म्हणून म्हणायचं कि तुम सालों आ जाते हो कभी भी अपने जाति पर, और वार करना है तो बुजदिलो करो, करके दिखाओ छाती पर। ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर। के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे, छोड़ देंगे। हर्षल कहता है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। बात ना करो संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे। तोड़ देंगे, अभी के अभी, अभी के अभी। भैया हे बस स्टँड काढून घ्या आता तुमचं, याचं काही काम नाही। बस स्टँड नाही, फक्त स्टँड स्टँड होय का? म्हणून म्हणायचं आहे भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। वाह बहना, बात ना करो संविधान की, नहीं तो टांगे तोड़ देंगे, तोड़ देंगे। अरे आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह। अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो माँ कसम तेरा टकला फोड़ देंगे। माँ कसम तेरा टकला फोड़ देंगे, टकला 4 जगह फोड़ देंगे। क्यों? कि चिंता था चिता करके, चिता था चिता था चिता, चिता माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे की नाही? चिंता ता चिता चिता चिंता ता रे, अय चिंता था रे रे, चिंता था चिता चिता, चिंता था रे। क्यों? कि चिंता था चिता चिता करके तुझे 6 नंबर बना देंगे। 6 नंबर? चिंता था चिता करके तुझे 6 नंबर बना देंगे, और नचा नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे। वाह बहना, क्या बात है। नचा नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे। ये अमित शाह तू हमसे ना वीडियो बहुत बुरे हैं हम। अमित शाह तू हमसे ना भिड़ियो, और ना फिर से गलती की तो ये जय भीम वाले तुझे जिंदा जला देंगे, तुझे जिंदा जला देंगे। ये जय भीम वाले तुझे जिंदा जिंदा जला देंगे। क्यों? आता ऑफिस मध्ये गेली, बॅग घ्यायला ते एक शेर आठवला, हर एक इंसान संविधान को देख के जीता है। क्या बोली भाई? हर एक इंसान संविधान को देख के जीता है। आम्बेडकरवाद जहर नहीं शुद्ध घी है। क्या बात है? आम्बेडकरवाद जहर नहीं शुद्ध घी है। गधे को समझ नहीं आता और कुत्ते को हजम नहीं होता, कुत्ते को हजम नहीं होता, कुत्ते को हजम नहीं होता, हजम नहीं होता होता। संविधान हा ग्रंथ प्रत्येकाने वाचलाच पाहिजे, कायद्याने वैरी मनात खचलाच पाहिजे। मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्त केले भीमाने म्हणून मनुवाद्याच्या छात्यावर प्रथमा हा समाज नाचला पाहिजे, हा समाज नाचला पाहिजे। मनुवाद्या खरी भीमाची औलाद आहे त्यांचे त्यांनी भीमाचं कार्य करा।
जे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा नाही तर अरे भीमाचं अजे खरी भीमाची औलाद आहे, जे खरी भीमाची औलाद आहे, खरी भीमाची औलाद आहे, खरी भीमाची औलाद आहे. आमचं कसं आहे, आम्ही आमचं बघत नाही, आम्ही दुसऱ्याचं बघायला जातो. कारण एका भावानं जर आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माई बायको उभी करतो. म्हणते बेटा मैं तो नहीं खाऊंगा लेकिन तुझी भी नहीं खाने दूंगा म्हणते. आमचं कसं आहे, तुले ना मुले टाक कुत्र्याले. आम्ही स्वतःही नाही खाऊन तुले नाही खाऊ देऊ, कुत्र्याले खाऊ देऊ आम्ही. आमचं असं आहे. आमचं कसं आहे, आता बघा तुम्ही शहरामध्ये कसं आता सगळ्याकडे स्वच्छता अभियान पहिलंच आहे. शहरामध्ये, खेड्यामध्ये नव्हतं. खेड्यामध्ये कसं होतं, उचलला डब्बा का, उचलला डब्बा का चाललो खारीमध्ये, चाललो रोडनं खेड्यानं, बरोबर की नाही. आता आमचं कसं आहे, मी परिस्थिती सांगतो बरं. आमचं कसं आहे, दोन माणसं दोन बुढे. आताही बघा तुम्ही, बुड्या बाड्याला संडास सगळ्याच्या घरात झाले. आता गावातही बुड्या बाड्याला संडासात काही जमत नाही. तिकडे गवताच्या काड्या आहे ना दीदी, गवताच्या काड्या पाहिजे ना रुचासाठी. त्याला कसं बाहेर मस्त हवा लागते थोडीशी, बुड्या बाड्याला नाही का, मस्त गोष्टी माष्टी होते, मस्त बसतात क्विंटलाचा हिशोब देत, 1 घंटा अर्धा घंटा नाही का. आणि इथं कसं आहे, बुडा घुसला तिकून नातू येते, आप्पाजी निघा लवकर, आप्पाजी निघा लवकर. मग कधी का बुड्याला जमत नाही. अजूनही कसं आहे, 2 बुडे जातात संडासला, असे जातात संडासला, असे बरं इथंच सांगतो, असे जातात संडासला. एक बसते मागून एक बसते असं पुढं, म्हणजे असे बसतात ना रे मोकळ्या जाग्यात. सांगा का ते असं बसतात बुडे, असे बसतात, एक बसते मागून एक बसते पुढं. आता मागच्याची होते 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 मागच्याची होते होते. आता मागच्याची होते तर हा काय करते, आपली राहू देते, त्या पुढच्याची धुवाल जाते. बापा ह्या पुढचा म्हणते अबे माई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते हे तूही होय तर माई कुठे गेली म्हणते. म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठे आहे माहिती, दुसऱ्याची धुवाले जातो आम्ही. अरे जे खरी भीमाची औलाद आहे, जे खरी भीमाची औलाद आहे, खरी भीमाची औलाद आहे, खरी भीमाची औलाद आहे, त्यांनी भीमाचं कार्य करा. दादा अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. 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 भीमाचं कार्य करा नाही हातात बांगड्या भरा. कालचा आमचा दिवस कसा होता, बाबासाहेबांच्या पुण्याने आज आमचा दिवस कसा आला. काल चूल आणि मूल लेकरं पैदा करा आणि खंडीनं लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. पण आज आमचा जमाना कसा आला. आज आमची बहीण बघा, बाबासाहेबांच्या संविधानामुळं आज माणसाच्या खांद्याला खांदे लावून आमची बहीण उभी आहे. वा बहिणा, आज आमची बहीण ड्युटीवर जाते, तिथून फोन करते, वाजला वाजला दीदी. बदमाश पार्टी फोन म्हटल्या बरोबर फोन लागते. तिकून फोन करते, अहो पियाचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे, 2-3 चपात्या टाकून घ्यान काय. पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकतो ना, पियाच्या मम्मीची वाटी बघत वाटही पाहिजे बापा. काल आमचा जमाना कसा होता. एक माझी बहीण कामावरून घरी येताना 11:30-12 वाजता घरून अंधारात अशी जात राहते. तिला असं वाटते कोणीतरी गुंडा प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले, म्हणून ते त्यांच्याकडे पाहते आणि थोडी चाहूल वाढवते. तर ते गुंडा प्रकृतीचे लोक सुद्धा तिच्या मागे चाहूल वाढवतात. तशी ती जोरात पळू लागते, ते पळू लागते, तिच्या मागे ते गुंड सुद्धा पळतात. ती जोरात वाटते, धावा धावा माझी मदत करा. तिला असं वाटते हे नराधम माझ्यासोबत काहीतरी वाईट करतील, काहीतरी वाईट कृत्य करतील की मला कुठं तोंड दाखवायला ठेवतील नाही, म्हणून जोरात धावते, धावा धावा माझी मदत करा. एक सुद्धा तिच्या मदतीला धावत नाही, कारण रात्रीचा वेळ असते आणि त्या गुंडांच्या हाती नंग्या तलवारी असते. वाह बहिणा, क्या बात है. धावत धावत जाते, माझी मदत करा, कोणीतरी मदत करा. एका घराची खिडकी तिला खुली दिसते आणि त्या खिडकीतून ते जशी वाकून बघते तशीच त्या घराच्या दरवाजावर हात देते. जसा हात देते दरवाजा खोलते, बाईला आतमध्ये घेतात. रात्र निघून जाते, दिवस निघते, बाई घराच्या बाहेर निघते आणि बाहेर आल्यावर त्या घरातल्या मुलाला म्हणते की दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. पण तो मुलगा म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तूही एकटी मीही एकटा, तूही सुंदर मीही सुंदर, तूही जवान मीही जवान,
त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली? तेव्हा ती मुलगी म्हणते, अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरी आली नाही. धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरात आली. मुलगा म्हणते, तू खिडकीत असं काय वाकून बघितलं का? डायरेक्ट माझ्या घरात घुसली अर्ध्या रात्री 12 वाजता. तेव्हा ती मुलगी म्हणते, अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा मी खिडकीतून वाकून बघितलं तर तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. ज्या घराच्या भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. वाह बहिणा, क्या बात है. तेव्हा तो मुलगा म्हणते की ताई, बाबासाहेबाचा फोटो माझ्या घरात दिसला आणि तू माझ्या घरात घुसली. काय बघितलं तू बाबासाहेब? काय वाचला तू बाबासाहेब? तेव्हा ती मुलगी म्हणते, अरे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं. धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं. पण ज्या दिवशी या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबर. आणि तो बाबासाहेबच्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. माय बहीण कोणाची असो, एससी एनटी ओबीसी मुसलमान नवे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल त्या घरातला माणूस कधी कोणावर अन्याय अत्याचार व बलात्कार करणार नाही रे दादा. ह्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा म्हणते, ताई, आज खऱ्या अर्थाने तुला बुद्ध कळला, आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार नाही. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. मानवता समतावादी हर रात जिंदा रहेगा. क्या बात है. होने दो जख्मों हजारों इलाज जिंदा रहेगा. वाह बहिणा. चला जगा दो बहुजनों को जो सोई हुई है सारंग. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. भीमराव जिंदा रहेगा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. 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 संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी. तर तुम्हाला माहित आहे परभणीमध्ये कसा संविधानाचा अपमान झाला. जेथपर्यंत आमच्या भावाभावात एकी होणार नाही तेथपर्यंत आमच्यावर असेच अन्याय अत्याचार होत राहील. कारण आमची वोटामध्ये कमी आहो, पण परभणीवाल्यांना त्याला अवकाश दाखवली. कारण आम्ही वोटामध्ये कमी आहो. आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, पण आईची शपथ जर रस्त्यावर उतरले ना जे भीमाले तर ह काम. अभी क्या अभी अभी क्या अभी आता चिवर घेतला काही येत नाही तोंडातून. आम्ही आहो ना, आम्ही आहो ना. अरे भीमाचं कार्य. कारण तुम्हाला माहित आहे परभणीमध्ये एवढी मोठी परभणी पेटली. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीचा. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीचा. कारण तुम्हाला माहित आहे सूर्यवंशी शहीद झालेला आहे. कोणाकोणाला माहित आहे परभणीचं प्रकरण? कोणा वा वा क्या बात आहे. सूर्यवंशी शहीद झाला तुम्हाला माहित आहे. 14 जानेवारी नाम विस्तार दिन. कित्येक लोक शहीद झाले बरोबर की नाही. 1994 ला किती वर्ष लढा लढला. 1994 ला विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं. त्याच्यासाठी किती शहीद झाले. गौतम वाघमडे, पोचीराम कांबळे मातान समाजाचा. जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. जय भीम म्हणू नको नाही तर तुझे दोन्ही हात कापले, आता दोन्ही पाय कापू. जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले. त्याचे दोन्ही पाय कापले, दोन्ही हात कापले. कापल्यानंतर त्याला सरणावर लेटवले. त्याच्या अंगावर मातीचं तेल टाकून बोलले का आता तरी राम राम म्हण. जय भीम जर म्हटलं तर आम्ही तुला जिवंत जाळू. तेव्हा पोचीराम कांबळे बोलला, अरे मला तू जिवंत जाळशील आणि त्या जाळण्यामधून जो ज्वालामुखी निघेल ना त्याच्यामधून सुद्धा निघेल जय भीम. मराचा शौक आहे तर अशी मरा ना. आमची पोरं मरतात, एखाद्या पोरीसाठी मरतात. एखाद्या पोरीनं फोन नाही उचलला तर आमची पोरं आत्महत्या करतात. बापा हा, पोरीनं फोन नाही उचलला आमच्या पार्टीत आहे कसं 1.5 फुटे. म्हणजे मग पैसे असले तर बियर आणि पैसे नसले तर आम्हाला एवढी पावटी चलते. मग देसाळ समोर कोण आहे त्याची आम्हाला भान नसते. बिलकुल. हा, मग पैसे नसले मग देशी पेयाची. आणि आमच्या इथं नाही का एक शुक्रवार तलाव आहे माहितीये का तुम्हाला नागपूरला. हा, त्या शुक्रवार तलावात जाते आणि असे पाय टाकते. हा, आणि फोन उचलता का मग तलावात उडी टाकू.
फोन उचलता का मग तलावात उडी टाकू फोन उचच्या माय बिन तिची मायले बदमाश आहे म्हणते तिच्या मायनच फोन नाही उचलू दिला असं म्हणते तिची मायले बदमाश आहे म्हणते मग तिला तिकून मेसेज करते प्रिये झोपली असून तर तुझे स्वप्न पाठव आता फोनच नाही उचलून राहिली जीव तर द्यायचा नाही उगीच पाय हलवायचे आहे प्रिये झोपली असून तर तुझे स्वप्न पाठव रडत असशील तर तुझे आसू पाठव हसत असतील तर तुझी मुस्कान पाठव ते तिकून काय म्हणते अरे भाड्या म्हणते मी भांडे घासत आहो खरकोट पाठवू का रे म्हणते थोडस म्हणजे आमचे पोरं अरे मराचा शौक असेल तर क्यों मरते हो एक लड़की के लिए लड़की के लिए क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के क्या बात है 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए अरे मरने का शौक है तो मरो नांदेड़ के वाघ मारे के तरह ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा स्टँडवर बसतात तिकून कोण येते कोण जाते बरोबर पाहतात एखादी पोरगी आणि आमच्या बाया तर काय सांगू तुम्हाला आमच्या बायाचं तर विचारूच नका एखाद्याची परिस्थिती नसते आणि एखाद्या बाईची बापा पोरगी जर नागपूरला टाकली शिकायला ते पाहत्या दुसरीला पाहतात गळ्यात मंगळसूत्र अमाय काहून काय झालं तुमच्या देरानी की नाही 3 तोड्याचं मंगळसूत्र केलं बापा मी म्हटलं मला कशाला गरज आहे मंगळसूत्राची हो ते म्हणाले तू का साध्या माणसाची बायको आहे का एवढ्या मोठ्या माणसाची बायको आहे गळ्यात मंगळसूत्र पाहिजे माझी पोरगी कानी बाई नागपूरला हॉस्टेलला टाकली माय शिकायला 3 लाख रुपये भरले बाई म्हणते महिन्याचे वर्षाचे आणि येते कानी बाई म्हणते एवढी इंग्लिश बोलते माय म्हणते माई पोरगी आली की नुसतं इंग्लिशच बोलते म्हणते घरी नसती कानी खाली नसली कानी रेन तर वरच्या याच्यावर जाते म्हणते काय बोलते काय नाही म्हणते माय नुसतं लव यू 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 हो तिकून आली का नुसतं इंग्लिश बोलते माय म्हणते लव यू म्हणते बाई कोणाला तरी म्हणते आणि एखादी गरीबाची असते बिचारी तिला चंद्रपूरहून कोण्या गावाला जायचं आहे शिकायला किंवा इथं जायचं आहे मग कोणी एखाद्याची गाडी दिसली कोणाला म्हणते दादा मला सोडतं का तिथपर्यंत दादा मी येऊ का तुझ्या गाडीवर जाते बिचारी बसून रिकाम तेवढे माणसं असते का नाही बरोबर पाहतात गेली तिच्या सोबत गेली पाहिनो त्याच्या सोबत गेली ते कोणाची पोरगी हो हा त्याचं आहे काहीतरी गेली ना त्याच्या गाडीवर बसून अरे जाऊ दे ना तिला बिचारीची मजबुरी आहे म्हणून कोणाच्या गाडीवर बसून गेली कोणाला भाऊ म्हणून गाडीवर बसून गेली असन नाही भाऊ म्हणून गेली असन तर तिचे दिवस आहे अरे तू घराच्या बाहेर गेल्यावर तू बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते ते पाहिलं पहिले खूप धन्यवाद जाऊ दे ना बिचारी जाते ते तिचे दिवस आहे तू घरी नसताना तू बायको दुसऱ्याच्या गाडीवर झरके मारते ना ते पाहिलं पहिले कारण आता बघा तुम्ही पोरीचे लफडे कमी आणि बायाचेच लफडे लय झाले आता हो पोरीला आता शौक नाही पोरीला शिक्षणामध्ये बिजी झाल्या पोरी 30 वर्षापर्यंत पोरी लग्न नाही करून राहिल्या पोरापेक्षा पोरी शिकून राहिले त्याला याच्यात वेळ नाही आणि रिकाम टवड्या बाया नवरेच गेले कामावर गेले दिवसभर काहीच काम नसते सगळे नाही बरं पण काही रिकाम टवड्या ज्याला काहीच लेनदेन नाही फक्त नवरा म्हणजे नवरा कामाच्या बाहेर गेला का बापूजी बापूजीचं बाईचं लहान पोरग असते बापूजी जाते चॉकलेटा घेऊन बाईला बापूजी तुमचे भाऊ कानी माझ्यावर लक्ष देत नाही आणि बापूजी म्हणते कमाल झाली बापा बहिणी तुम्ही इतक्या सुंदर आहात तरी दादा तुमच्यावर लक्ष देत नाही हो माझी तर बायको असती तुम्ही दिवसभर घराच्या बाहेरच गेलो नसतो कमाल झाली तिला वाटते का हा लय कामाचा आहे हा कामाचा नाही हा भिकार चोटा याची अवकात नाही म्हणून तुझ्या घरीच लग्न लावून राहिला हा बाहेर न्यायची अवकात नाही म्हणून दीदी 2 वाजता पैसे बोलावते मोबाईल वर भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा 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 एवढा मोठा स्टेज दिलाय कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांचे खरंच अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे एकदा टाळ्यांचा कळकळाट होऊ द्या नाहीतर जिथेही कार्यक्रमाला जाते मी बाबासाहेबाची एवढी फोटो असते आणि कार्यकर्त्याची एवढी फोटो असते इथं एकाही कार्यकर्त्याची फोटो नाही दिसून राहिली मला खरंच टाळ्या वाजवा यांच्यासाठी कारण एका कार्यक्रमामध्ये बाबासाहेब भाषण देत होते विषय नीट आहे का आईची शपथ माझ्यापेक्षा चांगली गाणारी गायिका येईन तुमच्या जवळ जय डोमाजी वानकर यांच्याकडून 100 रुपये आले माझ्यापेक्षा चांगली पण जे विषय तुम्हाला सांगते मी आईची शपथ महाराष्ट्रातली कोणती लेडीज तुम्हाला विषय सांगणार नाही एक दिवस बाबासाहेब भाषण देत आहे भाषण देता 4-5 लोक आपसामध्ये बोलू लागले बाबासाहेब बोलले अरे मी भाषण देत आहे तुम्ही काय बोलता तर एक माणूस उभा झाला बोलले बाबासाहेब गाडगे महाराज येणार आहे तो बोलले येऊ दे ना बस तू गाडगे बाबा येत आहेत येऊ दे असं बोलत नाही तर गाडगे बाबाची घुंगराची गाडी साईडला आली स्टेजच्या विषय नीट आहे का माय मावल्यांनो
जशी साईडला गाडी आली, गाडगे महाराजांच्या हाती 2 आण्याचा हार बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. बाबासाहेबाच्या खाली स्टेज जवळ गाडगे बाबा उभे. बाबासाहेब स्टेजवर भाषण देत आहे. गाडगे बाबा बोलले की बाबासाहेब तुम्ही खाली या, मला तुमचं स्वागत करायचं आहे. बाबासाहेब बोलले गाडगे बाबा तुम्ही वर या, तुम्हाला माझं स्वागत करायचं आहे ना, वर या. गाडगे बाबा बोलले बाबासाहेब तुम्ही खाली या. बाबासाहेब बोलले तुम्ही वर या. बाबासाहेब चिडले, बोले गाडगे बाबा तुम्हाला माझं स्वागत करायचं आहे, तुम्ही वर या ना, मी खाली काय येऊ. तेव्हा गाडगे बाबा साईडनं आले आणि हळूच बोलले की बाबासाहेब ज्या स्टेजवर तुम्ही उभे आहात तो विद्वानांचा स्टेज आहे, तिथे येण्याची माझी अवकात नाही. क्या बात है, क्या बात है. विचार करा, तेव्हा बाबासाहेबाच्या बाजूने जेही कार्यकर्ते बसले होते सर्व उठून खाली उतरले. आणि आजची आमची कंडिशन पाहिली तर बाबासाहेबाच्या नावाला एवढा फोटो असते आणि कार्यकर्त्याचा एवढा फोटो असते, ज्याला कुत्रही ओळखत नाही, काहीच लेनदेन नसते त्याचा एवढं. म्हणून खरंच या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करा. हे बा फक्त बाबासाहेबांनी बुद्धाशिवाय इथं काही दिसून राहिलं, एकही कार्यकर्ता नाही दिसून राहिला. म्हणून या कार्यकर्त्यांचं खरंच अभिनंदन करून एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत. त्यांच्यासाठी तो सोमनाथ गेला, त्यांच्यासाठी तो सोमनाथ गेला, त्याला ठेवा रे आठवणीत. त्याला ठेवा रे आठवणीत, त्याला ठेवा रे आठवणीत, त्याला ठेवा रे आठवणीत. अरे मरायचं असेल तर समाजासाठी, अरे मरायचं असेल समाजासाठी, भीम सैनिक होऊन मरा. मरा 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 मरा. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य. कारण तुम्हाला माहिती आहे आता 3 महिने बुद्ध गायला राहून आली, 3 महिने भिक्खूचं जीवन काय आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण आपण असं म्हणतो बऱ्याच लेडीजा, मी एका विहारात गेली जेव्हा भिक्खू होती तेव्हा नागपूरला, मी म्हटलं तुमच्या विहारात भिक्खू काऊन नाही, म्हटलं तुमचं एवढं चांगलं विहार आहे, म्हटलं तर तुम्ही विहारात भिक्खू ठेवायला पाहिजे. दीदी म्हणे आम्ही कानी म्हणे एक भिक्खू ठेवला होता म्हणे, आता ना भिक्खू ना आमच्या इथं राहावं म्हणे, पंचारी का करून खावं आम्हाला तरच देऊ नये म्हणे. विचार करा किती दुःखाची गोष्ट आहे, भयानक. म्हणजे काल आम्हाला खायला नव्हतं, आज आमच्या घरी कुत्रे खातात, 50,000चं कुत्र पालतो आम्ही, आणि एका भिक्खूला तुम्ही म्हणता की चारिका करून त्यांनी खावं आम्हाला तरात देऊन, कुठं चाललो अजूनही आम्ही. विचार करा तुम्ही. एक बाई आली माझ्यापाशी म्हणे दीदी भिक्खूला ठेवायला काहीच नाही म्हणे, भिक्खूकानी एक आमच्या इथं होता म्हणे, माझी एक पोरगीच घेऊन येत होता म्हणे विहारामध्ये. हो खरी गोष्ट आहे ना, मी म्हणतो ना डंकाच्या चोटवर म्हणतो, भिक्खू बाया घेऊन फिरतात, भिक्खू लफडे करतात, भिक्खू दारवा पितात, बिलकुल करतात भिक्खू, मी डोळ्यानं पाहिलं. पण जे भिक्खू दारवा पितात, जे भिक्खू बायाला घेऊन फिरतात, ते भिक्खू आमची नाहीत, RS न सोडलेले पिल्ली होय आमच्या समाजाला बदनाम करण्यात. वा 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 वा. त्यांनी त्यांचे पिल्ले सोडलेले आहे की धम्म कसा बदनाम झाला पाहिजे, भिक्खू संघ कसा बदनाम झाला पाहिजे, म्हणून यांनी यांचे पिल्ले आमच्यामध्ये सोडलेले आहे. कारण आमचे भिक्खू एक गलती करू शकतात, तुम्हाला खावाला तोंडाला मागू शकतात, गिलासभर दूध मागू शकतात, मी मान्य करतो, पण आमचे भिक्खू बायाच्या कोण्या याच्या त्याच्या लफड्यात बिलकुल नाही. कारण 3 महिने मी हा अनुभवलेलाच हे आहे. बोधगयामध्ये पण पाहिलं मी, भिक्खूला बाया आहेत, भिक्खूला बायका आहे, भिक्खूला लेकरं आहे. मी विचारच केला, म्हटलं हे भिक्खू कोणची वय यायचं पाहतोच मी, पूर्ण याची परत काढली मी, का ज्याईले बायको आहे, ज्याईले लेकरं आहे, घरी जाऊन लुंग्या घालतात आणि इकडे येऊन भंतीची चिवर घालतात, हे होत कोण यायची तपासणी केली तर हे निघाले भटाबामनाचे. कारण बोधगयाला तुम्हाला माहित आहे सगळे RSचे पिल्ले आहेत, तिथं सगळे हिंदू लोक आहे, आमचं तिथं काहीच नाही. मग हे जाणून बुजून आमच्या धम्माला बदनाम करण्यासाठी RS न सोडलेले पिल्ले आहे, यातलं तुम्ही ओळखलं पाहिजे. तुम्ही एका भिक्खूसाठी कोणी पोट भरासाठी चिवर घेत असेल, कोणाला सहारा नाही म्हणून चिवर घेत असेल, पण ज्यांनी बचपनापासून चिवर घेतला, ज्यांनी बचपनापासून पूर्ण जवानी आपली तुम्हाला गारद केली, त्या भिक्खूला ह्या भिक्खूला तुम्ही एका लाईन मध्ये कसं उभं करू शकता, कसे करू शकता. तुम्ही जाण झाली पाहिजे. भिक्खू तुम्हाला कुठेही दिसो, रोडवर दिसो, घरात दिसो, कुठेही दिसो, भिक्खूला दान करा. कारण तुमच्यासोबत काहीच जात नाही, फक्त तुमचे कुशल कर्म जातात, बाकी तुम्ही किती कमावलं सर्व इथंच राहते. मी प्रत्येक दिवस हा माझा दिवस आखरीचा दिवस म्हणून मी जगतो. आज मी तुमच्या संग बोलत आहो, उद्या माझ्यापाशी नाही आहे दिवस, कल किसने देखा, घडी का नाही भरोसा, कल किसने देखा. लाखो लोक झोपतात, हजारो लोक सकाळी उठत नाहीत, त्याच्यामध्ये आमचाही नंबर लागू शकते. कोरोनामध्ये तुम्हाला माहित आहे रती गेले, कसे गेले, ज्याच्या मैतीवर 5 लोक नव्हते, त्याच्यामध्ये आमचाही नंबर लागला असता की नाही.
आणि आमच्या जवळले काही लोक गेले. विचार करा तुम्ही, कुठेही दिसले भिक्खूला दान करा. जरुरी नाही की 1000 करा, जरुरी नाही की 100 रुपये करा. तुमच्यापाशी जेवढे असेल तेवढे दान करा. 10 रुपये दान असेल 10 रुपये दान करा. आता मी म्हटलं 10 रुपये दान करा, तर 10 रुपये दान करू नका खरंच. नाही तर खिशात ठेवा, इकडे 5 लाख रुपये पर्समध्ये भिक्खूला द्या 10 रुपये, असं करू नका. जर कमस कम तुमच्याजवळ 1 लाख रुपये तर कमस कम 1000 रुपये तरी दान करा भिक्खूला. नाही तर मग आता दीदीनं तर सांगितलं 10 रुपये दान करा, पर्समध्ये 3 लाख रुपये भिक्खूला द्यायचे 10 रुपये, असं करू नका एकदम अशी कंदूची. कारण काहीच सांगत जात नाही, तुमचे कुशल कर्म तुमच्या सोबत जातात. तुम्ही जे केलं ना, किती दौलत कमावली, किती धन कमावलं, ते तुमच्यापाशी राहणार नाही. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या, भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. अमित शहा आंबेडकर झाला फॅशन, तो बोलला अमित शहा आंबेडकर झाला फॅशन. त्यांनी द्यावी राजीनामा, त्यांनी द्यावी राजीनामा, त्यांनी द्यावी राजीनामा. ओ कवाल साहेब, पैसे द्या बरं पटकन, जेवढे हाती अशी टाका ना, पुरे देऊन टाका. तो बोलला अमित शहा आंबेडकर झाला फॅशन, तो बोलला अमित शहा आंबेडकर झाला फॅशन. त्यांनी द्यावे राजीनामा, नाही तर ही जनता त्याला ठेचर, 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 ही जनता त्याला ठेचर. आई स्वर्ग नरक तो सांगतो आम्हाला, स्वर्ग नरक तो सांगतो आम्हाला. भर चौकात नागळ करा. अमित शाह की इच्छा होती कि आंबेडकर जितने बार कहा उतने बार अगर भगवान का नाम लिया तो हमको स्वर्ग नसीब हो जाएगा बोले. इसीलिए मैं चाहती हूँ कि हम सब एक बार 1-2 मिनट के लिए अपने अपने जगह पे खड़े हो जाए और अमित शाह को हम श्रद्धांजलि दे देते हैं, क्योंकि उनकी इच्छा थी कि हमको स्वर्ग नसीब होना चाहिए. तर आपल्या जागावर उभे व्हा, अमित शहाला श्रद्धांजली देऊया. चला लवकर लवकर उभे व्हा. बाबासाहेबांची औलाद उभे व्हा, मनुवाद्याची औलाद उभी होऊ नका. अमित शहाला आपण श्रद्धांजली दिली पाहिजे. क्या बात आहे, जोरानं आवाज आला पाहिजे. अमित शाह, अमित शाह, अमित शाह, अमित शाह. अमित शहाच्या आत्म्याला शांती मिळो म्हणून आम्ही 2 मिनिटासाठी मौन धारण करूया. मी सावधान म्हणून तेव्हा सावधान राहून डोळे लावा, कारण आम्ही दुश्मनालाही श्रद्धांजली देणारी बाबासाहेबाची औलाद आहे. बरोबर की नाही? सावधान. विश्राम. अमित शाह, अमित शाह. सगळ्याचे हात उठले पाहिजे असं नाही. अमित शाह मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद. बाबासाहेबाच्या औलादीचा डकाऱ्यासारखा आवाज आला पाहिजे. अमित शाह, अमित शाह, अमित शाह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा. जय भीम, जय भीम. अमित शहाच्या आत्म्याला शांती मिळो. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हात, भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. अरे आले भीम सैनिक हे सारे, आमचा अंत नका रे पाहू, आमचा अंत नका रे पाहू, आमचा अंत नका रे पाहू. जय भीम, जय भीम. सीमा मीना बाराहाते महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका, त्यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. कारण आमच्या भावाभावात जेथपर्यंत एकी होत नाही तेथपर्यंत तुम्हाला माहिती आहे 2006 मध्ये खैलांजी झाली आमच्यावर. कोणाकोणाला माहिती आहे खैलांजी घडली? विसरू नका रे. कारण बाबासाहेब बोलले जो इतिहास विसरतो तो नवीन इतिहास घडू शकत नाही. आमच्या सोबत जे झालं आम्ही ते कधी विसरू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या औलादला विसरू देऊ नका. घरात त्यांना सांगा आमच्यावर काल कसा अन्याय अत्याचार झाला, आज जर झाला नसेल तर बाबासाहेब बोलले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पिलो, बघा कसं वाघासारखं करतो.
जेथपर्यंत तुम्ही पिणार नाही तेथपर्यंत तुम्ही वाघासारखं डकरू शकणार नाही. 2006 मध्ये 29 सप्टेंबर 2006 मध्ये जेव्हा खैलांजी घडली तेव्हा विलासराव देशमुख जिवंत होते, आज हयात नाहीत. नागपूरला आले आणि भोतमांगेच्या हाती 5 लाखाचा चेक दिला होता. माझं त्यांना म्हणणं होतं 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी जर आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं की त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहून आम्हाला लय बरं वाटलं असतं. पण त्यांनी आमच्या माय बहिणीची किंमत फक्त 5 लाख रुपये लावली. अरे पूर्ण मंत्रिमंडळाला ही अंजली भारती आवाहन करते का ज्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जय भीमाला पैसे आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. पण हे बाबासाहेबांची औलाद आहे, त्यांनी त्यांच्या माय बहिणी जरी आणून दिले तरी बहीण मानतील तिला, साडी चोडी घेतील आणि तिच्या घरी नेऊन देतील. हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. क्योंकि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं. हम उस आंबेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं. आज नाही करा नाही तर हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. आमच्या आजोबांनी आमच्या पणआजोबांनी यांचे दरवाजे राखले, आमच्या आजोबांनी आमच्या पणआजोबांनी यांचे दरवाजे राखले. यांच्या माय बहिणी उघड्या होत्या तर झाकून दिल्या आणि हरामखोर आमच्या माय बहिणीला नंग करायला निघतात. किती फरक आहे. हे बाबासाहेबांचे संस्कार आहे आमच्यामध्ये. आम्हाला जर कोणची माय बहिणी उघडी दिसली तर तिलाही आम्ही झाकून देऊ, हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. बायांना म्हटलं तुमच्या बिहारामध्ये, कारण बिहार ही आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. श्रीलंकेला गेली मी, काय श्रीलंका बुद्धाचा देश आहे, तर श्रीलंकाची बात तर आमच्या इथे येऊ शकत नाही. ओरिजिनल तिथे हिंदू मुसलमान शीख ईसाई प्रत्येकाच्या घरी तुम्हाला बुद्ध दिसेल, प्रत्येकाच्या घरी. आणि जो भिक्खूचा आदर तिथे आहे तो तर आमच्या महाराष्ट्रात कधी येऊ शकत नाही. श्रीलंकेमध्ये जर भंतीजी तिथून जात असेल ना, इथं कोणता अधिकारी आपल्या खुर्चीवर बसला असेल तरी अधिकारी आपल्या खुर्चीवर उभा होते. किती मोठा आदर विचार करा. ट्रेन मध्ये भिक्खू लोकांसाठी रिझर्व 2 सीटा समोरच्या, बस मध्ये भिक्खू लोकांसाठी रिझर्व समोरच्या 2 सीटा. आणि आमच्या इथं कोणी गेलो जसं गेलो लोक आमच्या सीटवर बसले असले ना तरी लहान लहान लेकरं असले तरी उठून उभे होतात. अरे जी आप बैठी आहे, भिक्खूला म्हणते आप बैठी आहे. आणि आमच्या इथं भिक्खू जर उभा दिसला तर आम्ही मस्त बसतो. पाय तो भिक्खू आहे काय करायचं, बसतो आणि एकदम टेन्शन आल्यावर उठतो. अरे भंतीजी नमो बुद्धाय, वंदा मी कधी आले, कुठे चालली भंतीजी. अरे 1 घंट्यापासून उभी आहेत ना ते भंतीजी, गध्या तू बसला होता आणि ती उभी होती तिथं. आणि त्याला जेव्हा उतरायचा आहे आता, बरोबर भंतीजी कुठे चालले, आम्ही इथंच उतरून राहिलो म्हणते. आमच्या इथं तो आदर पाहायला मिळत नाही. विचार करा तुम्ही. आजही आमच्या बाया म्हणतात का भंतीजीनं विहारात राहावं, चारिका करून खावं. कोल्हापूरमध्ये काही लोकांचे घरं, काही लोकांच्या जमिना पाटलाने हडपल्या म्हणून बाबासाहेबाकडे मुंबईला आले. विषय नीट आहे का, बाबासाहेबाकडे मुंबईला आले की बाबासाहेब आमच्या जमिना पाटलाने हिसकावल्या, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, आमच्या जमीन आम्हाला भेटून द्या. बाबासाहेब बोलले आपण करू, काय करायचं, तुम्ही बाहेरून आले तिथं विहीर आहे बाहेर, त्या विहिरीवर जा आणि आंघोळी करा. कारण तुम्हाला माहिती आहे कालची आमची दरिंद्री कशी होती. विहिरीवर जा आणि तिथं आंघोळ करा. लोक गेले विहिरीवर, काही लोकांना आंघोळा केल्या. आंघोळ केल्यावर आले. बाबासाहेब बोलले की आतमध्ये जा, तिथं स्वयंपाक बनवलेला आहे, भाजी आणि वांग्याची भाजी आणि भात बनवलेला आहे, तुम्ही जेवण करा. आतमध्ये लोक गेले, 15-20 लोक आतमध्ये गेले, वांग्याची भाजी आणि भात जेवले. बोलली यार एवढा टेस्टी झाली. आणि बाहेर आले, बाबासाहेबाला हात जोडून बोलले बाबासाहेब आम्हाला ना रमाईला भेटायचं आहे. त्यांना असं वाटलं रमाईनं आपल्याला एवढं चांगलं जेवण दिलं, आपण रमाईची भेट घेतली नाही कसं होईल. बोलले बाबासाहेब आम्हाला ना रमाईची भेट घ्यायची आहे. बाबासाहेब बोलले अरे ते तर 2 दिवस झाले तिच्या मामाकडे गेली म्हणे भाईखेड्याला. लोकांना प्रश्न पडला की रमाई जर भाईखेड्याला गेली तर स्वयंपाक केला कोण. एक माणूस उभा झाला म्हणे बाबासाहेब तुम्ही म्हणता म्हणे रमाई घरी नाही, मग एवढा मोठा स्वयंपाक कोण केला. अरे मीच केला म्हणे. मी म्हटलं म्हणे तुम्ही तिकडून उपाशी आले, भुकीले आले म्हणून मी तुमच्यासाठी वांग्याची भाजी आणि भात करून ठेवला म्हणे. विचार करा तुम्ही, विचार करा. बाबासाहेबांनी 15-20 लोकांना स्वतः एवढा मोठा महापुरुष महामानव त्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला. आमची मानसिकता बघा कुठं ढसळत आहे. भंतीजीनं विहारात राहावं पण चारिका करून खावं. अरे तुमच्या घरी जर तुमच्या विहारामध्ये भंतीजी राहिले आणि एका महिन्यातून एका एकीने जरी ताट वाढून दिलं भोजनाला तर 1 महिना तुमच्या घरी नंबर येणार नाही. 1 महिना नंबर येणार नाही. लोक म्हणतात आम्ही म्हणतो एका भिक्खूला जीव घालणं म्हणजे 500 लोकांना जीव घालणं. लोक म्हणतात असं विसं काही नसते. भिक्खू ना आपण सारखेच म्हणते, एका भिक्खूला जीव घालणं म्हणजे 500 लोकांना जीव घालणं आहे का. भिक्खू सारखं तुम्ही संसार त्यागला, भिक्खू सारखं तुम्ही सर्व आपलं घरदार त्यागलं.
भिक्खू सारखं तुम्ही तुमच्या सर्व खुशी मारल्या नाही ना, म्हणून एक भिक्खूला जीव घातलं तर 500 लोकांना जीव घातलं असा त्याचा अर्थ होतो. आणि याच्यानंतर जर तुमच्या घरी कुठला भिक्खू जेवत असेल तर तुमच्यासारखं भाग्यवान नाही. इमानदारीच्याने सांगतो मी, तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी स्वतःहून भिक्खू बोलवा, भोजनाला बोलवा, भोजन द्या त्यांना. आईची शपथ बघा ना तुम्ही, हिंदू लोकांचे जवान जवान साधू संत जवान जवान पोरी घेऊन पडतात तरी म्हणते नाही हमारे बाबा के सिवा बहुत अच्छा बाबा है म्हणते. वारे वा आसाराम, बाबात बाबा एकच बाबा आणि बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. 40 फूट गड्ड्यात दाबा, 40 फूट. बाबात बाबा एकच बाबा, बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. काही अफवाद बरं, नाही तर गाडगे बाबा आहे अफवाद नाही तो आसाराम बाबा. वारे वा आसाराम, 14 वर्षाच्या पोरीले फोडतं घाम कोणचा लावत होता बे झेंडू बा. एक बाप 3 काम. वाह रे आसाराम, एक बाप 3 काम. अरे पहिलं काम हागायला लागली, थांब. वाह रे आसाराम, पहिलं काम अरे हागायला लागली, थांब. अरे दुसरं काम पाणी नाही भेटलं तर गोठा देते काम. एक बाप 3 काम. वाह रे आसाराम. विचार करा तुम्ही, एवढ्या दिवस आसाराम बापू जेलमध्ये राहिले तरी त्यांचे लोक म्हणे नाही हमारे बाबा को फसाया म्हणे, हमारा बाबा ऐसा नाही हे म्हणे. आणि तुम्हाला बरे तुमचे भंतीजी खराब दिसतात, भंतीजी अशी असतात, भंतीजी तशी असतात. अरे त्याची तर घेऊन पडतात, त्याच्या बाया जातात म्हणते बाबा आम्हाला लेकरून येऊन लंदा बाबाचे पाय. आमची भंतीजी अशी आहेत का? आमच्या भंतीजी तर लेडीजच्या अंगाला हात लावत नाही, बिलकुल नाही. त्याला चालते आतमध्ये जातात खोलीमध्ये, बाबा मेरे को एक बच्चा हो नंदा बाबाचे पाय होते मग बाबापासून बच्चा. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. आले भीम सैनिक हे सारे आमचा अंत नकारे पाऊ. आले भीम सैनिक हे सारे आमचा अंत नकारे पाऊ. जर का उतरलो रस्त्यावर आमचे अंत नका पहारे. जर का उतरलो रस्त्यावर तुम आठवील चंद्र तारे. तुम आठवील चंद्र तारे. तुम आठवील चंद्र तारे. तुम आठवील चंद्र तारे. अरे दीदी अंजली सांगे हर्षलला, अरे दीदी अंजली सांगे हर्षलला आमचा नांदच नाही बरा. अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. 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 कार्य करा नाही तर जे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. अशा लोकांमुळे आमचा समाज मागे राहिलेला आहे. काय करावं? आम्हाला लागले, कारण तुम्हाला माहित आहे इलेक्शन असलं की आमच्या बाया म्हणते मा ह्या गरीब उमेदवार याला वोट देऊ ना. नवरे म्हणतात तुमचे, भाऊ म्हणतात तुमचे, ह्या काय देऊन राहिला म्हणते, काहीच नाही ना. तो तर 8 दिवसापासून नुसतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आणि पावट्याच पाजून राहिला म्हणते, फेकणं म्हणते याला. म्हणून म्हणायचं आहे की सारं काय विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. आम्हाला एक पावटी भेटली, एक हाफ बिर्याणी भेटली का गेलं. बाबासाहेबांना आम्हाला एक दिवस दिला होता मिशन डे. संडेच्या संडेला विहारात गेले पाहिजे, तुम्ही वंदना घेतली पाहिजे, नवऱ्याला घेऊन गेले पाहिजे, लेकराला घेऊन गेले पाहिजे. पण मिशन डे आमच्या नवऱ्यानं त्याला मटन डे करून टाकला. संडे आला की पहिले आम्ही हा विचार करतो एक पावटीचा आणि अर्ध्या किलो मटणाचा बंदोबस्त झाला म्हणजे जमलं काम म्हणते, बाकीचं कुठे जाऊ म्हणते. म्हणजे बाबासाहेबांना आमच्यासाठी काय केलं, आम्ही काय करत आहोत. बाबासाहेब जर नसते तर आज आमची अवस्था कशी असती. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं